मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची आर्थिक स्थिती आव्हानात्मक असली तरी दिवाळखोरीकडे वाटचाल नसल्याची ग्वाही दिली। मात्र विधिमंडळामध्ये सादर करण्यात आलेल्या 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमुळे राज्याच्या वित्तीय नियोजनावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं। या पुरवणी मागण्यांमध्ये आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 15,648 कोटी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 6,100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान राज्यावर किती कर्ज आहे, महसुली तूट किती आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्या राज्यावरील कर्ज आहे यावेळेला 9,32,000 कोटी रुपये। पुरवणी मागण्या पावसाळी अधिवेशनाचं जर आपण पाहिलं तर त्यात होत्या 57,550 कोटी रुपये। 2025-26 मध्ये महसुली तूट 45,891 कोटी रुपये, तर राजकोषीय तूट आहे 1,36,235 कोटी रुपये। तर राज्यावरती फक्त योजनांचाच नाही तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलेल्या मदतीमुळेही आर्थिक भार वाढलेला आहे। ती आकडेवारी देखील एकदा पाहूया। तर मदतीमुळे झालेला आर्थिक भार तिजोरीवरती किती आहे? पीक नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी 1,000 कोटी। तर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना खत, बियाणं आणि इतर खर्चासाठी 9,600 कोटी। जमिनीतील वाळू, चिकणमाती, गाळ काढून पूर्ववत करण्यासाठी 118 कोटी रुपये। तर आपत्ती निवारणाच्या कामांसाठी 600 कोटी। राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी 250 कोटी। शेतकरी आणि जलसंधारण एकूण अर्थसहाय्याचा आर्थिक भार आहे 15,648 कोटींचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।